7 जुलैच्या मुंबई मोर्चासाठी लातूर सज्ज, पानपट्टी व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने दिनांक 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र शासनाच्या धोरणांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या तयारीसाठी राज्यव्यापी दौरा सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर आज लातूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. बैठकीस जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पानपट्टी व्यावसायिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित पानपट्टी व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासमोरील अडचणी, शासनाच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या प्रचंड समस्या व विविध व्यथा मांडल्या. त्यानंतर महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत 7 जुलै रोजी होणाऱ्या मुंबई मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या मागण्या, उद्दिष्टे आणि संघटनेची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीला व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चात लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पानपट्टी व्यावसायिक सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे सल्लागार माझे मित्र अजिंक्य पाटील, आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आपल्या लातूर शहरातील माझे पान बांधव मित्रो, आज या ठिकाणी जो मेळावा घेण्याचा त्याचा मागचा उद्देश महाराष्ट्र अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेबांनी 12 जून 2026 रोजी त्यांच्या परिपत्रक जे काढण्यात आलं, मोका अंतर्गत कारवाई करण्याचा आदेश त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये असणारे अन्न औषध प्रशासन विभागाला त्यांनी जो आदेश जारी केला. बारा जूनला आदेश जारी झाल्यानंतर 4 दिवसामध्ये सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयावर जिल्ह्यातील 8,000 पान दुकानांचा धडक मोर्चा अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयामध्ये घेण्यात आला. आपल्या पान व्यवसायाचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने धंदा व्यापार वाढलेला होता. कारण जे ग्राहक आपल्यापासून लांब गेलेलं होतं आणि गुटखा बंद झाल्यामुळं ग्राहक परत आपल्याकडे यायला लागला. पण पान कोण खायला लागलं, पण फुलचंद पान खायला लागलं, कोण मावा खायला लागलं, तुमच्याकडे काय त्याला खराब आहे, 120 काय सुपारी म्हणते, त्याकडे कस्टमर बोलला. आपण सगळं व्यवसाय कुणाला वाढला, परत आपला व्यवसाय वाढला. आनंदाची गोष्ट होती त्यावेळेला. त्यामुळं होतंय नाही होतं तर 1 वर्ष आल्यानंतर 2013ला राज्य शासनानं सुगंधी तंबाखूवर बंदी घातली. सुगंधी तंबाखूवर बंदी घातलं राज्याचा पहिला आवाज सांगली जिल्हा पान असोसिएशनने उठवला. कारण सुगंधी तंबाखू ही आपल्या व्यवसायाचे मुख्य घटक आहे. कोण पानामध्ये घालते, कोण कलकत्ता पानामध्ये घालते, कोण खरा विकतो. त्यावेळेला मात्र आम्ही मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आणि ठरवलं की ह्याला शासनानं जो आता सुगंधी तंबाखूवर बंदी आलेली घटना त्याला विरोध करण्यासाठी पहिला धडक मोर्चा सांगलीतच सुरुवात केली. सांगलीतच सुरुवात केल्यानंतर मला राज्यातून सगळ्यांचे फोन आले, प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक पान व्यापाऱ्याचे, संघटनेचे, इतर संघटनेचे लोकांचे मला फोन यायला लागले. कारण सुगंधी तंबाखू झाल्यामुळे आपला व्यवसाय संपणार या भीतीपोटी
राज्यातील प्रमुख जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे जिल्ह्यामध्ये घेण्यात आली आणि त्या ठिकाणी आलेल्या जिल्ह्यातून प्रत्येक 5 वर्षे मोठ्या प्रमाणात आलेले पदाधिकाऱ्यांची बैठक ठरली आणि या सुगंधी तंबाखूचा जो शासनाने आदेश केलेला होता त्या आदेशाला विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये व्यापक बैठक झाली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात सुगंधी तंबाखू बंद आदेश काढलेल्या या शासनाच्या विरोधात 2013ला पण भाज्यावरून सर्व व्यापारी, छोटे व्यापारी, फेरीवाले, पान व्यापारी या सर्वांच्या वतीनं जवळजवळ 50 ते 60,000 लोक त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतले आणि आपण त्यावेळेला शासनाला दाखवून दिलं की सुगंधी तंबाखू तुम्ही बंदी घातला पण आज आमचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे. त्यासाठीच आपण जो मोर्चा घेतला मित्रांनो.